नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता 40 गाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राजुरात शिवरत्न जिवाजी महाले यांची 390वी जयंती उत्साहात साजरी। शूरवीर जिवाजी महालेंच्या स्मृतीला मानाचा मुजरा, समाज बांधवांचा जयघोष। राजूर येथे श्री संत सेना नाभिक सेवा संघ, ग्रामपंचायत राजूर आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांचे एकनिष्ठ अंगरक्षक व शूरवीर शिवरत्न जिवाजी महाले यांच्या 390व्या जयंतीचा उत्सव जुना नाट्य चौक येथे उत्साहात साजरा करण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात जिवाजी महाले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जय शिवाजी जय जिवाजी या घोषणा देत करण्यात आली। समाज बांधवांच्या जयघोषाने परिसर तणाणून गेला। यावेळी मान्यवरांनी जिवाजी महाले यांच्या शौर्यपूर्ण कार्याविषयी मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला सरपंच पुष्पाताई निगळे, माजी उपसरपंच संतोष बनसोडे, माजी सरपंच गणपतराव देशमुख, माजी उपसरपंच गोकुळ कानकाटे, इंजिनियर भास्कर एलमामे, अरुण शेठ माळवे, स्वप्नील धांडे, संतोष मुर्तडक, प्राध्यापक अजय पवार, रामशेठ पन्हाळे, श्रीनिवास एलमामे सर, लक्ष्मण जाधव, सुराज्य मराठीचे युवराज हांगेकर, संजय सूर्यवंशी, पंडू भालेराव, संतोष सपकाळ, मुकुंद लहामटे, शंभू माळवे, ओंकार नवाळे, विक्रम जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन विनायक पंडित, अमोल पंडित, गणेश पंडित, प्रथमेश तुपे, सुनील पंडित, वैभव शेलार, तुकाराम शिंदे, योगेश पंडित, संदीप शिंदे, बप्पू भालेराव, गणेश बोराडे आणि गौराम बिडवे यांनी उत्साहात केले। होते जिवाजी पण वाचले शिवाजी। आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान, आपल्या सगळ्यांचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांचा इतिहास महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगात शिकवला जातो। जगामध्ये जे जे राजे होऊन गेले यांना द ग्रेट लावलं जातं, त्यात भारतामध्ये द ग्रेट अकबर, त्याचप्रमाणे द ग्रेट शिवाजी। ब्रिटिश इतिहासकार त्यांनी असं लिहून ठेवलंय की स्वतःचे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे राजपुत्र नव्हते, त्यांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाहीची चाकरी करत होते, त्यांचे सुभेदार होते, त्यांचे सेनापती होते। मात्र प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाला आपण सर्व समाज बांधव, इतर सर्व समाजाचे सर्व प्रतिष्ठित नागरिक तथा पदाधिकारी उपस्थित राहिले। त्यांचे सगळ्यांचे मी छत्रपती शिवाजी महाले समिती तसेच राजूर ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने जी कार्यक्रम साजरा केला, तर आम्ही आपणा सर्वांचे मी समाजातर्फे आभार मानतो व या ठिकाणी कार्यक्रम संपला म्हणून। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अंगरक्षक शिवाजी महाले यांची जयंतीनिमित्त आपण सर्व राजूर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी त्या काळात मराठा प्रांतातील सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन आपलं हे हिंदवी स्वराज्य उभं केलं आणि त्यामध्ये एकनिष्ठता काय असावी त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे त्यावेळेचे जिवाजी महाले, जे नाभिक समाजातून येतात, परंतु त्यांनी या आपल्या राजासाठी एकनिष्ठा बाळगून स्वतःचं जीवावर बेतलेलं असताना सुद्धा महाराजांना त्या ठिकाणी वाचवलेलं आहे आणि म्हणून ते आज या ठिकाणी श्रेष्ठ आहेत। मी या महान योद्ध्याला आपणा सर्वांच्या वतीने विनम्र अभिवादन करतो आणि सांगतो, माझ्यासाठी हे महत्त्वाचं आहे की हा समाज एकसंध ठेवण्यासाठी आणि स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी जीवाची बाजी लावली। आज जिवाजी महाले यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक मुद्दा फक्त मला या ठिकाणी ठेवायचा, मी थांबणार आहे। अशी कोणती शक्ती असते किंवा अशी कोणती ऊर्जा असते की ती ऊर्जा जेव्हा आपल्यात येते त्यावेळेस आपण आपल्या ध्येयाच्या प्रती, आपल्या राजाच्या प्रती, आपल्या निर्णयाच्या प्रती इतकी एकनिष्ठ असते की त्याच्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार होते। अशी कुठली ऊर्जा आहे
की ज्या ऊर्जेमुळं शिवाजी महाले स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार झाले आणि स्वराज्य निर्माण करणाऱ्या छत्रपतींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। आज सर्वच तालुक्यातील, महाराष्ट्रातील, देशातील जनतेनं शिवाजी महालेंसारख्या कर्तृत्ववान माणसांकडून काय घ्यावं? तरुणांना, तरुण मित्र जे आहेत इथं उपस्थित आहेत, त्यांना माझं एवढंच सांगणं आहे की आपण घेतलेल्या निर्णयाच्या प्रती, आपल्या समाजाच्या उत्थानाच्या प्रती आपण एकनिष्ठ असावं आणि त्याच्यासाठी जीवाची बाजी लावायची गरज पडली तरी आपण ती लावली पाहिजे। या पद्धतीची शिकवण आपण या जयंतीच्या निमित्ताने आपण सगळे या ठिकाणी घेऊन जाऊया एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा जयंतीच्या निमित्तानं सर्व महाराष्ट्राला, सर्व मराठी जनाला शुभेच्छा देतो आणि थांबतो। सोबत घेऊन आई जिजाऊच्या प्रेरणेनं जे स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याच्या जो काही स्वराज्याचा असा भव्य दिव्य इतिहास निर्माण झाला, त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यामध्ये सर्वप्रथम नाव येतं ते शिवरत्न जिवाजी महाले यांचं। छत्रपती महाराजांच्या सुरुवातीच्या कालखंडात जेव्हा आदिलशाहीच्या विजापूरच्या दरबारात बडे बेगम खाच्या राज्यसभेमध्ये आदिलशाहीचे गडकिल्ले छत्रपती ताब्यात घेतात म्हणून शिवाजी महाराजांना जिवंत वा मृत कोण आणील म्हणून अफजल खानाने विडा उचलला होता आणि अफजल खान प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर जेव्हा चालून आला तर त्यावेळेस अफजल खानाचा मुकाबला कसा करायचा, बंदोबस्त कसा करायचा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जवळच्या निवडक सवंगड्यासह जी रणनीती आखली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला शिवाजी सहित अनेक शूरवीर निवडक मावळे घेऊन अफजल खानाच्या भेटीला गेले आणि आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे, कारण तो प्रसंग शिवचरित्रापासून, महाराष्ट्रापासून देशाच्या इतिहासातला सगळ्यात अजरामर असा क्षण आहे। कारण जर कधी अफजल खानासोबतच्या भेटीमध्ये छत्रपतींचा मृत्यू झाला असता तर हे स्वातंत्र्यच निर्माण झालं नसतं, स्वराज्यच निर्माण झालं नसतं। कारण संपूर्ण भारत देशामध्ये एकाच वेळेस मुघलशाही, आदिलशाही, समुद्रमार्ग आलेले पोर्तुगाल, सिंधी, जिंजी ह्या सगळ्यांना यशस्वीपणे तोंड देणारा एकच इतिहासात राजा पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर काही काळ ते स्वातंत्र्याचं, स्वराज्य रक्षणाचं कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवलं होतं। ज्यावेळेस अफजल खान आला, अफजल खानाच्या बरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा त्याचा वकील होता आणि आपल्याकडं छत्रपतींचा हाजी हैदर हा मुस्लिम त्यावेळेस त्यांचा वकील होता। त्यांची जेव्हा भेट झाली, गळा भेट होत असताना अफजल खानाने डाव साधला आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या तुलनेनं उंचीनं कमी होते, ते त्यांच्या छाती इतकेच होते, त्यांची मान दाबून छत्रपतींचा घात करण्याचा अफजल खानाने जो प्रयत्न केला, छत्रपतींवर वार केला, पण छत्रपतींनी चिलखत घातलेले असल्यामुळे छत्रपती बचावले आणि काही क्षणात छत्रपतींना वाघ नख्यानं अफजल खानाची डेडाळं बाहेर काढली। आता खरा इतिहास इथून जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव। होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी। आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान, आपल्या सगळ्यांचा श्वास छत्रपती शिवाजी महाराज, की ज्यांचा इतिहास महाराष्ट्रात नाही, भारतात नाही तर जगात शिकवला जातो। जगामध्ये जे जे राजे होऊन गेले ज्यांना द ग्रेट लावलं जातं, त्यात भारतामध्ये द ग्रेट अकबर, त्याचप्रमाणे द ग्रेट शिवाजी। ब्रिटिश इतिहासकार त्यांनी असं लिहून ठेवलंय की स्वतःचे वडील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे राजपुत्र नव्हते, त्यांचे वडील शहाजी राजे हे आदिलशाहीची चाकरी करत होते, त्यांचे सुभेदार होते, त्यांचे सेनापती होते। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे सोबत घेऊन आई जिजाऊच्या प्रेरणेनं
जे स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्याच्या जो काही स्वराज्याचा असा भव्य दिव्य इतिहास निर्माण झाला, त्यामध्ये ज्यांनी ज्यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली त्यामध्ये सर्वप्रथम नाव येतं ते शिवरत्न जिवाजी महाले यांचं. छत्रपती महाराजांच्या सुरुवातीच्या कालखंडात जेव्हा आदिलशाहीच्या विजापूरच्या दरबारात बडे बेगम खाच्या राज्यसभेमध्ये आदिलशाहीचे गडकिल्ले छत्रपती ताब्यात घेतात म्हणून शिवाजी महाराजांना जिवंत वा मृत कोण आणील म्हणून अफजल खानाने विडा उचलला होता. आणि अफजल खान प्रचंड फौजेनिशी स्वराज्यावर जेव्हा चालून आला तर त्यावेळेस अफजल खानाचा मुकाबला कसा करायचा, बंदोबस्त कसा करायचा यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जवळच्या निवडक सवंगड्यासह जी रणनीती आखली आणि प्रतापगडाच्या पायथ्याला जिवाजी सहित अनेक शूरवीर निवडक मावळे घेऊन अफजल खानाच्या भेटीला गेले. आणि आपल्या सगळ्यांना तो प्रसंग माहिती आहे, कारण तो प्रसंग शिवचरित्रापासून महाराष्ट्रापासून देशाच्या इतिहासातला सगळ्यात अजरामर असा क्षण आहे. कारण जर कधी अफजल खानासोबतच्या भेटीमध्ये छत्रपतींचा मृत्यू झाला असता तर हे स्वातंत्र्यच निर्माण झालं नसतं, स्वराज्यच निर्माण झालं नसतं. कारण संपूर्ण भारत देशामध्ये एकाच वेळेस मुघलशाही, आदिलशाही, समुद्रमार्ग आलेले पोर्तुगाल, सिंधी, जिंजी ह्या सगळ्यांना यशस्वीपणे तोंड देणारा एकच इतिहासात राजा पहिले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतर काही काळ ते स्वातंत्र्याचं, स्वराज्य रक्षणाचं कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवलं होतं. ज्यावेळेस अफजल खान आला, अफजल खानाच्या बरोबर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाचा त्याचा वकील होता आणि आपल्याकडं छत्रपतींचा हाजी हैदर हा मुस्लिम त्यावेळेस त्यांचा वकील होता. त्यांची जेव्हा भेट झाली, गळा भेट होत असताना अफजल खानाने डाव साधला आणि छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या तुलनेनं उंचीनं कमी होते, ते त्यांच्या छाती इतकेच होते. त्यांची मान दाबून छत्रपतींचा घात करण्याचा अफजल खानाने जो प्रयत्न केला, छत्रपतींवर वार केला, पण छत्रपतींनी चिलखत घातलेला असल्यामुळे छत्रपती बचावले आणि काही क्षणात छत्रपतीनं वाघ नख्यानं अफजल खानाची डेडाळं बाहेर काढली. आता खरा इतिहास इथून पुढे सुरू होतो. यानंतर अफजल खानाच्या बचावाकरता सय्यद बंडा आला. सय्यद बंडाच्या विरोधात छत्रपतीकडून सय्यद बंडाचा बंदोबस्त झाल्यानंतर अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने जेव्हा छत्रपतींवर वार केला, कारण सय्यद बंडाचा बेत छत्रपतींनीच पाहून त्याला संपवलं होतं, पण जिवा महाला जो महाराजांचा अंगरक्षक होता त्यानं एका वारामध्ये त्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा हात धडा वेगळा केला आणि छत्रपतींना वाचवलं म्हणून इतिहासामध्ये नोंद झाली, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातून जे पुढे खूप मोठं स्वराज्य निर्मितीचं काम झालं आणि त्या स्वराज्यामध्ये छत्रपतींच्या बरोबर जे मराठा मावळे होते ते मराठा मावळे म्हणजे सर्व जाती धर्माचे मावळे होते. 12 बलुतेदारांच्या पासून सर्व ओबीसी सहित सगळ्यांना सोबत घेऊन छत्रपतींना जे स्वराज्य निर्मितीचं काम करता आलं त्यामध्ये आहुती ज्यांनी ज्यांनी दिली तसे हे जिवाजी महाले. आणि त्यानंतर परत आपल्याला माहिती आहे तो इतिहास मी तुम्हाला जास्त सांगणार नाही, पण दुसरा आपल्या नाभिक समाजाचा शूरवीर शिवा काशी. तर छत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यापैकी सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या जिवाजींचा आज हा जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित आहोत. मला आपल्या सगळ्यांचं या निमित्तानं अभिनंदन करायचंय, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत की आपल्या राजूर गावामध्ये पूर्वी फक्त आपला नाभिक समाज छोट्या प्रमाणात कार्यक्रम करत होता, पण आज गाव कारभारी सगळे आजी माजी सरपंचासहित, आजी माजी उपसरपंचासहित सगळे प्रमुख लोक, अरुण शेठ सारखे सगळे ज्येष्ठ कार्यकर्त्यांसहित, पत्रकार मंडळी, आपल्या व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रामशेठ पन्हाळ्यासहित आपण सगळी मंडळी इथं जे आलोत
आणि हा जो जय जयकार करतोय हा निश्चितच आपल्या सगळ्यांच्यासाठी हा स्फूर्तिदायी इतिहास पुढे नेण्याचा इतिहास आहे। कारण पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र, सुसंस्कृत महाराष्ट्र, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा महाराष्ट्र, छत्रपतींना आदर्श मानून काम करणाऱ्या महाराष्ट्रामध्ये जाती जातीचं दुर्दैवी राजकारण, तिरस्काराचं आणि नको ते राजकारण आरक्षणाच्या मुद्दा पुढे येऊन सुरू झाले। त्यामुळे ही परत सर्व समाजानं एकजुटीनं राहण्याची ही सामाजिक समतेची जी वीण आहे, जी समता, बंधुता, एकता याच्यावर जे आपलं संविधान आणि त्या संविधानावर जो आपला महाराष्ट्र आणि देश चालतो, हे आपल्याला सगळ्यांना असंच याही पुढे आनंदात आपला महाराष्ट्र आणि आपला देश जर द्यायचा असेल तर त्या संविधान रक्षणाकरिता आणि संविधानासाठीच, संविधानासारखंच जे संविधानातून चाललेलं सरकार जे आज कुठंतरी जातीमध्ये, जात समूहामध्ये आरक्षणावरून नक्कीच चिंताजनक परिस्थिती निर्माण होत चालली आहे। काही लोक अज्ञानापोटी, राजकारणापोटी, अजून काही गोष्टींच्यामुळे जे समाजात तेढ निर्माण होण्याचं चिन्ह दिसतंय। ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जे आज जिवाजी महाले ह्या शूर योद्ध्याचा, या शूर शिवरत्नाचा जयंतीच्या निमित्तानं जे आपण अभिवादन करतोय, हा उपक्रम फार स्तुत्य आहे। जे संयोजक आहेत त्या सगळ्यांना मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच या ठिकाणी पुन्हा एकदा ह्या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आणि छत्रपतींनी जे स्वराज्य निर्माण केलं, त्या स्वराज्याचं जे आज सुराज्यात रूपांतर होण्याकरिता जे बाबासाहेबांचं संविधान आहे, जो आपला भारत आहे, जो आपला महाराष्ट्र आहे, जो सगळ्यांचा आहे, आपण सगळे गुन्ह्या गोविंदानं इथं काल नांदत होतो, परवा नांदत होतो, तसेच नांदत राहू आणि खऱ्या अर्थानं हा बलशाली भारत हो, यासाठी पुनश्च एकदा शुभेच्छा देतो। आणि आपल्यापैकी ज्यांना कोणाला ह्या जयंतीच्या निमित्तानं व्यक्त व्हायचंय, इथं संतोष मुत्रक आहेत, रामशेठ आहेत, बरीचशी मंडळी, उपसरपंच गोकुळ शेठचं आजी, उपसरपंच संतोष भाऊ सहित सरपंच मॅडम, गणपतराव, सगळेच आहेत। ज्यांना व्यक्त व्हायचं जरूर व्हा। पुन्हा एकदा आपल्याला ह्या शुभेच्छा देऊन आपण नुसतं छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तरी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात। कारण ते रक्त आपल्या सगळ्यांचं छत्रपतींचं रक्त आहे आणि तीच सामाजिक बांधिलकी जी छत्रपतींनी जोपासली होती ती पुढे नेण्यासाठी आपण सर्व कटिबद्ध राहू। जय हिंद, जय भारत। आज आपण सर्व या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत। 350 वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या मातीला एक स्वप्न पडलं आणि माता जिजाऊच्या पोटी छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। मोगलांचा थैथयाट सुरू असताना छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून, कोणतीही भेदभाव न करता सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून, विश्वास देऊन आणि लढण्यासाठी सज्ज केलं आणि म्हणून स्वराज्य आज या ठिकाणी निर्माण झाले। अजय पवार सरांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवरायांवर जेव्हा सय्यद बंडा वार करायला लागला, त्याचा वार हवेतल्या हवेत शिवाजी महाराजांनी उधळून लावला नसता तर कदाचित स्वराज्याची स्थापना झाली नसती। शिवाजी महाराज यांच्याबाबत सांगायचं ठरलं तर शिवाजी महाराज हे फक्त दांडपट्टा चालवणारे नव्हते, ते उत्तम कुस्तीपटू होते, ते उत्तम दांडपट्टा चालवणारे होते आणि उत्तम अंगरक्षक म्हणून त्यांनी चांगलं काम केलं। म्हणून तर छत्रपती शिवरायांनी जेव्हा मोजक्या मावळ्यांना बरोबर घेऊन अफजलखानाच्या बाबत हे करण्यासाठी गेले, त्यावेळेला त्यांनी 18 पगड जातीचे, आपण बघितलं असेल तर गुप्तहेराचा प्रमुख जो होता तो बहिर्जी नाईक होता। म्हणजे इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या छत्रपती शिवरायांनी त्या काळी आपल्या सर्व जातीच्या, सर्व वेगवेगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र करून त्या केल्या। म्हणून आज आपला हा महाराष्ट्र, भारत आणि देशात देखील छत्रपतींचं नाव द ग्रेट शिवाजी म्हणून घेतलं जातं। मी या निमित्तानं आपल्याला एकच सांगेन की महाराष्ट्रात आज जे वातावरण झालेलं आहे, वेगवेगळ्या जाती धर्मात वादविवाद, प्रचंड संघर्ष चालू आहे, म्हणून आपण ओबीसी बांधवांनी देखील आपापल्या जयंत्या राजूर गावात असेल, त्या परिसरात असेल, सर्व एकत्र येऊन साजरे करूयात। आज अकोले येथे 5 वाजता एक व्याख्याते शिवाजी महाराज यांच्यावर बोलणार आहेत। माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी देखील त्या ठिकाणी यावं आणि या जयंतीच्या निमित्तानं मी शिवाजी महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद। चंद्रलेखेव वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशा शैषा मुद्रा भद्राय राजते। उंबरठ नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये जत्रा भरली
आणि जत्रेमध्ये लखू बेरड आणि भिका डेरे या दोघांची कुस्ती होणार आहे. ही कुस्ती पाहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळेला उमरड गावामध्ये आले. परंतु लखू बेरड हा जो पैलवान आहे, हा पैलवान त्या दिवशी कुस्तीमध्ये येणार नाही. त्याचं कारण असं होतं की त्या गावामध्ये वाघाने हल्ला केला आणि त्या वाघाच्या हल्ल्यामध्ये तो जखमी झाला. आणि म्हणून भिका ढेरे नावाच्या पैलवानाला 10 शेराचं कडं मिळणार आहे म्हणून सगळी लोक बघत होती. आणि बघता बघता एक तरुण उभा राहिला आणि त्या तरुणानं सांगितलं की मी याच्यासोबत कुस्ती मारतो. आणि ती कुस्ती छत्रपती शिवरायांनी पाहिली होती. ती कुस्ती ज्याच्यासोबत झाली आहे ना, त्याचं नाव होतं जिवाजी. हा जिवाजी जो आहे, हा जिवाजी ती कुस्ती पाहिली आणि राजांनी ठरवून टाकलं की आता आपल्या स्वराज्यात एक एक हिरा आला पाहिजे. जिवाजीला विचारलं, काय करतोस रे? काय नाही राजा, कुस्ती मारतोय, जत्रा पैलवानकी करतोय. तू स्वराज्यात येतो का? घरचं 18 दारिद्र्य. आणि शेवटी त्याने होकार दिला आणि तो स्वराज्यात दाखल झाला. दाखल झाल्याच्या नंतर सय्यद बंडा नावाचा एकमेव माणूस आहे मोगलांच्या काळातला की तो एकटाच फक्त दांडपट्टा चालवत होता. दांडपट्टा चालवणारा पहिला माणूस आहे सय्यद बंडा. दांडपट्टा म्हणजे काय तर 4 बाजूची धार असलेली तलवार तिला मध्ये धरायचंय आणि चौफेर फिरवायची, तिला दांडपट्टा म्हणतात. आणि ज्या वेळेला प्रतापगडाच्या पायथ्याशी माचीवर ज्या वेळेला राजांवर प्रसंग आला त्यावेळेला दांडपट्टा चालवणारा सय्यद बंडा जो आहे, तो सय्यद बंडा आता छत्रपतींवर वार करणारे. त्याच वेळेला शिवाजींनी आपला दांडपट्टा सुरू केला आणि हवेतल्या हवेत सय्यद बंडाचा हात काढला. आणि म्हणून आम्ही आजही म्हणतोय, होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आज आम्ही अभिमानाने एक गोष्ट म्हणतो की आमच्या अंगणामध्ये तुळस, देवळावर कळस, माझ्या आई बहिणीच्या कपाळी कुंकवाचा टिळक, हीच माझ्या महाराष्ट्राची ओळख. ती महाराष्ट्राची ओळख निर्माण केली ती राजा शिव छत्रपतींनी. आणि राजा शिव छत्रपतींच्या सोबत असा एक 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 मावळा येत राहिला. त्याच्यामध्ये शिवा काशीचं योगदान होतं. अनेक जण आहे. आज 9 ऑक्टोबर 1635 रोजी जिवाजींचा जन्म झाला. त्या जिवाजींच्या कार्याला, कर्तृत्वाला पुन्हा एकदा सलाम. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी.